पंजाब राबांचा नवा हवामान अंदाज. जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अतिवृष्टी. शेतकऱ्यांनो, पुढील काही दिवस हवामानाकडे दुर्लक्ष करू नका, कारण पंजाबराव डक यांनी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. डक यांच्या अंदाजानुसार 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही तेथेही पाऊस पोहोचेल आणि पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होईल, असे त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच धाराशिव, बीड आणि लातूरसह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. याशिवाय जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, पुणे आणि राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम किंवा रिमझिम सरी पडू शकतात. डक यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिलाय. शेतात पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. घाई करून पेरणी करण्यापेक्षा हवामानाचा अंदाज आणि जमिनीतील ओल तपासून निर्णय घेतल्यास पिकांना अधिक फायदा होऊ शकतो.